की श्रीरामांचं बालपण ह्या राष्ट्रासाठी एक आदर्श विद्यार्थी म्हणून कसे हवेत, एक आदर्श मुलगा म्हणून कसे हवेत, ह्या राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक ज्या भावना आहेत, ज्या गरजा आहेत त्या त्यांनी बाजूला केल्या. त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी दुसऱ्यांचा विचार केला, राष्ट्राचा विचार केला, बाबांचा विचार केला, आईचा विचार केला. प्रत्येक गोष्ट त्यांची सांग. हा प्रश्न आहे ना, याच्यात खूप भारी उत्तर लपलेलं आहे की कायम धनुष्य धारण करणारे, वैकल्य नेसलेले आणि सीतामातेसाठी शोधात संपूर्ण रावणाची लंका शोधणारे श्रीराम प्रत्येक ठिकाणी तेच प्रस्थापित केले जातात. पण वाल्मिकींनी जे रामायण लिहिलंय आणि त्याचा जो शुद्ध सार आपल्यापर्यंत आलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या वेळेस विश्वामित्र जातात दशरथ राजाकडे आणि दशरथ राजाकडे विश्वामित्र गेल्यानंतर विश्वामित्रांना असा प्रश्न पडलेला आहे की हे राजघराण्यातले मुलं आहेत का, कारण त्यांना सगळे कष्ट करता येतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राष्ट्रभक्ती म्हणताल तर प्रभू रामचंद्रांनी इतक्या गोष्टी केलेल्या ज्या राष्ट्राला प्रबळ ठरणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण भारत अभ्यासलेला आहे, वेगळ्या वेगळ्या संस्कृती अभ्यासलेल्या आहेत आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र राजा म्हणून संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व करतायत त्यावेळेस ज्या 5 संस्कृती कधीही एकत्र आल्या नव्हत्या, म्हणजे देव संस्कृती होती, ऋषी संस्कृती होती, मानव संस्कृती होती, दानव संस्कृती होती आणि वानर संस्कृती होती. या 5 संस्कृतींना एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी नितांत कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे अगदी लहान वयातच सुबाहू आणि मारीच्या सारखे परकीय राक्षस जे इथं आक्रमण करत होते, जी आपल्या देशाची एक प्राणप्रणाली आहे, जे म्हणजे आपले ऋषीमुनी आहेत, त्यांना ते मारत होते. तर प्रभू रामचंद्रांनी वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा वध घडवून आणलेला आहे. आणि जे राष्ट्रबोध आहे रामायणामधला तो हाच आहे ना, की सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा हे प्रभू रामचंद्रांना जमू शकतं की त्यांनी धडधडीत वैराग्य स्वीकारायचं, देशासाठी संपूर्ण देश पादाक्रांत करायचा, संपूर्ण देशात वेगळ्या वेगळ्या संस्कृतीसोबत एकरूप व्हायचं आणि राजा झाल्यानंतर त्या सगळ्यांना राष्ट्र म्हणून एकत्र आणायचं. हा रामायणातला सगळ्यात मोठा बोध आहे, तो तरुणांनी आत्मसात केला पाहिजे. अद्याप त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही.